जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते सुरुवात झालेली आहे। 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज सोमवार 1 डिसेंबर 100% गोड सुद्धा झालेला आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सोमवार 1 डिसेंबर रोजी नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या, तरी नाराजी दूर करण्यासाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज सोमवार 1 डिसेंबर रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज सोमवार आहे तर आज सोमवार रोजी सर्व बँका सुरळीतपणे सुरू आहेत। तर या ठिकाणी सोमवारी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवणार होते तर त्याची सुरुवात आज सकाळपासून करण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना काल रविवार होता, काल 30 नोव्हेंबर होता, काल रविवारी बँकांना सुट्ट्या होत्या त्यामुळे लाडक्या बहिणींनो काल रविवारी पैसे आलेले नव्हते, परंतु आज सोमवार आहे, आज सर्व बँका सुरळीतपणे सुरू सुद्धा झालेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 1500 अधिक 1500 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी 2 दिवसांवरती निवडणूक आलेली आहे। म्हणजेच आज 1 डिसेंबर आहे, उद्या 2 डिसेंबर आहे, तर उद्या मतदान आहे। बघा, लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सर्व स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या होत्या। आता या निवडणुकांचा या ठिकाणी उद्या मतदान होणार आहे, तर या मतदानामध्ये सरकारला जास्तीत जास्त मतदानाची गरज भासलेली आहे। त्यामुळे आज सोमवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी नोव्हेंबर महिना संपलेला आहे, डिसेंबर महिना सुरू झालेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो खऱ्या अर्थाने नोव्हेंबरच्या हप्त्याची डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर या ठिकाणी आपण बघून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे, खऱ्या अर्थाने कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। कारण आता निवडणुका आहेत, उद्या निवडणुकांचं मतदान होणार आहे, तर या मतदानाच्या अगोदर पैसे दिले तर लाडक्या बहिणी 100% मतदान करतील। या दृष्टिकोनातून आज जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील। उद्या सुद्धा जास्तीत जास्त बहिणींना पैसे जमा होतील आणि परवा दिवशी सुद्धा जास्तीत जास्त बहिणींना पैसे वाटप होतील। म्हणजे लाडक्या बहिणींना एकंदरीत 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होतील। तशा प्रकारची माहिती उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले। आता तर बघा, लाडक्या बहिणींना आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो एक गोष्ट लक्षात घ्या, आजपासून सर्व सरकारी योजनांचे पैसे वाटप होत आहेत आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की लाडकी बहीण योजना सर्वात मोठी गेम चेंजर ठरलेली योजना आहे। म्हणजेच राजकारण या योजनेच्या माध्यमातून फिरलेले आहे। राज्यामध्ये महायुतीचं सरकार फक्त लाडक्या बहिणींमुळे आलेलं आहे। म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब सुद्धा म्हणत आहे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे आम्ही उपमुख्यमंत्री झालो। देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत आहेत आम्ही लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री झालोत आणि अजितदादा सुद्धा म्हणत आहेत आम्ही अर्थमंत्री फक्त
लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे झालेलो आहे. म्हणजेच एकंदरीत सांगायचं झालं त्याला लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे झालेली आहेत. लाडक्या बहिणींमुळे हे माहितीचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आलेलं आहे. अन्यथा जर लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मिळाला नसता तर हे सरकार आलं नसता, अशा पद्धतीच्या काही बातम्या फिरत आहेत. बघा, लाडक्या बहिणींना आता काळजी संपलेली आहे, आता चिंता मिटलेली आहे. यापुढे काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज नोव्हेंबर महिन्याचा हप्ता उशीर झाल्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि चालू महिन्याचा डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे. बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा त्या महिन्याच्या शेवटच्या 2 ते 3 दिवसांमध्ये किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा शेवटच्या 1 दिवसांमध्ये तरी विस्तार होत असतो. काल 30 नोव्हेंबर होता, कालचा वार रविवार होता, कालच बहिणींना पैसे वाटप होतील असं वाटलं होतं. परंतु आम्ही विचारपूस केल्यानंतर आम्हाला असं सांगण्यात आलं की काल रविवार होता, काल सर्व बँकांना सुट्ट्या होत्या, त्यामुळे काल हे पैसे वाटप करण्यात आलेले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींना आज डिसेंबर महिन्याचा पहिला दिवस आहे आणि नोव्हेंबर महिना संपून गेलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आज 1 डिसेंबर सोमवार रोजी जमा करायला सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा सुद्धा होतच आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगून टाकतो. परंतु लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेले असेल आणि ज्यांनी KYC अजून केलेले नसेल त्या लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना, जर तुम्ही KYC केलेल्या लाडक्या बहिणी असाल तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत आणि जर तुम्ही अजून KYC केलेले नसेल तर तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल की KYC संदर्भात काय निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु लाडक्या बहिणींना, आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादांनी बटन दाबलेलं आहे. 36 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. म्हणजेच 2 हप्त्यांसाठी सरासरी 7200 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. हा निधी बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात केलेली आहे. थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादा पवार काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो, 1 मिनिट कान देऊन हा व्हिडिओ ऐकायचा आहे. 3000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला DBT केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले. तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजयदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळणार नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना या ठिकाणी कोणत्याही लाडक्या बहिणी आशेवरती बसणार नाही. कारण लाडक्या बहिणींना हे 1500 रुपये रक्कम कमी नाही. कारण या 1500 रुपयामध्ये भरपूर लाडक्या बहिणी महिन्याचा किराणा भरून आणत आहेत. हे 1500 रुपये लाडक्या बहिणींसाठी जास्तीत जास्त रक्कम आहे. त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1500 अधिक 1500 अशा पद्धतीने 2 महिन्यांचे आता 3000 रुपये वाटप करत आहे. बघा लाडक्या बहिणींना, तुम्ही सरकारसोबत इमानदारी केलेली होती, त्यामुळे सरकार सुद्धा तुमच्यासोबत इमानदारी करत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनी सरकारला इमानदारीने मतदान केलं आणि सरकार सुद्धा लाडक्या बहिणींना इमानदारीने पैसे वाटप करत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना, सांगायचं झालं तर तुम्हाला काळजी करायची गरज भासलेली नाही. या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी आपला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, आज 1 डिसेंबर सोमवार आहे. तर आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये या प्रमुख जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत आणि आज दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामध्ये उर्वरित लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, उर्वरित जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल की आपला तोटा होऊ नये, आपलं नुकसान होऊ नये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाडक्या बहिणीनं अजून काही महत्त्वाची कामे केलेली नसतील तर ती कामे सुद्धा करून ठेवा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये, डिसेंबर महिन्याचा हप्ता 1500 रुपये म्हणजेच दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमा सुद्धा होऊन जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहे, खऱ्या अर्थाने कोणकोणत्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे तर याची संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहे, खऱ्या अर्थाने कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा सुद्धा होऊन सुद्धा जाणार आहेत। बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा येत होता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींवरती नाराज होत्या, लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज सुद्धा होत्या। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता हा वेळेवर आलेला आहे। त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा वेळेवर येत आहे, कारण लाडक्या बहिणींनो, राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप केला जात आहे। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, ज्या ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला आहे, अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, खऱ्या अर्थाने कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज सोमवार 1 डिसेंबर रोजी बहिणींना पैसे वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज महिन्याच्या पहिल्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1500 रुपये, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1500 रुपये म्हणजेच लाडक्या बहिणींनो, विचार करायचं झालं तर लाडकी बहीण योजना सुरू होऊन आता कंप्लीट 1.5 वर्ष पूर्ण होत आलेले आहेत। कारण पहिला हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याच्या 1 तारखेला वाटप झालेला होता। म्हणजे जुलै असेल, ऑगस्ट असेल, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर टोटल मिळून हे 6 महिने आणि मागच्या 1 वर्षापासून हे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे। बघा सांगायचं एवढंच की लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना अजून 3.5 वर्ष चालू राहणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही 3.5 वर्ष या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात। अजून तुमच्या खात्यामध्ये 50 ते 60 हजार रुपये या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी चुका करू नका। जर चुका केल्या तर तुमचा 1500 रुपयांचा लाभ बंद होईल। सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळत राहतील, फक्त तुम्हालाच पैसे येण्यासाठी अडथळा येऊ शकतो। आणि जर तुम्हाला वाटत असेल की पैसे येण्यासाठी अडथळा येऊ नये, आपल्या खात्यामध्ये खटाखट रक्कम जमा व्हायला पाहिजे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला याच्यामधील काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा सांगत आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा माहिती होतं की KYC महत्त्वाची होते,
KYC केले तर पुढील हप्त्यांचे पैसे वाटप होणार होते, परंतु काही लाडक्या बहिणीने KYC केले, काही लाडक्या बहिणीने KYC केले नाही. जर तुम्ही KYC केलेल्या लाडक्या बहिणी असाल किंवा KYC न केलेल्या लाडक्या बहिणी असाल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना आहे. ती सूचना ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आज सकाळी पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि आज दुपारी दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींनो तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. कारण 2 टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार होते, तर त्याची सुरुवात या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पहिला टप्पा सर्वात मोठा होणार आहे आणि दुसरा टप्पा सुद्धा सर्वात मोठा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी काळजी करू नका. दोन्ही टप्प्यांमध्ये तुम्हाला पैसे वाटप होतील. खऱ्या अर्थाने तुमची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, हे सरकार कामाचं आहे, हे सरकार मेहनतीचं आहे. म्हणजेच हे सरकार लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जास्तीत जास्त रक्कम जमा सुद्धा करत आहे. तर या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहोत. म्हणजेच आज बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये वाटप होईल, खऱ्या अर्थाने कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपून जाईल, कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार नाही त्याची माहिती सुद्धा देतच आहे. बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात. कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी पात्र असतील, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे वाटप केले जातील. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना हे पैसे वाटप सुद्धा होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी कोणताही अडथळा येणार नाही. तुमच्या खात्यामध्ये खटाखटे पैसे वाटप सुद्धा होऊन जातील. बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या फिरलेल्या होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. लाडक्या बहिणी खुश सुद्धा झालेल्या आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज भासणार नाही. कारण सरकारच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे. डीबीटीचं बटन दाबून बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट हे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा होणार आहेत. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी पात्रता सांगत आहे. बघा लाडक्या बहिणींना, तुम्हाला सुद्धा आठवत असेल की ही योजना राज्यातील गरीब महिलांना सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली मोठी योजना होती, परंतु या योजनेमध्ये श्रीमंत महिलांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा पैसे घेतलेले आहेत. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार यापुढे फक्त गरीब महिलांना पैसे मिळतील. म्हणजेच ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल, उत्पन्न कमी असेल, सरकारी कर्मचारी कोणीही नसेल अशा बहिणींना पैसे येतील. परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी कर्मचारी असेल, उत्पन्न जास्त असेल तर त्यांना हे पैसे मिळणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहोत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्त्यांचे या ठिकाणी एकत्रितपणे 3000 रुपये वाटप होत आहेत. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आता निवडणूक जवळ आलेली आहे, मतदान सुद्धा जवळ आलेलं आहे आणि आचारसंहिता सुद्धा लागू होत आहे. त्या अनुषंगाने सर्व बहिणींना आज हे पैसे वाटप सुद्धा होत आहेत. खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS बहिणींना सुद्धा येतच आहे. बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, महाराष्ट्र राज्यातील पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, परभणी, बीड, जालना, हिंगोली, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर अशा सर्व जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप सुद्धा होतच आहे. त्यासोबत महाराष्ट्र राज्यातील सरकारी, सहकारी, खाजगी पतसंस्था, सोसायटी अशा बँकेमध्ये सुद्धा वाटप होत आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारने दिलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे जमण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. सूत्रांनी सुद्धा अशाच पद्धतीने अंदाज वर्तवलेला आहे. लवकरच पैसे जमवतील, त्या अगोदर महत्त्वाची कामे करून सुद्धा ठेवायची आहे.